निमित्त हिंदू नववर्ष त्यानिमित्त आपल्या जवाहर कॉलनी, विष्णुनगर, भानुदासनगर, न्यू शांतिनिकेतन कॉलनी, मित्रनगर, नाथनगर, बालाजनगर या वस्तीमध्ये आपण शोभायात्रा तो प्रत्येक वर्षी 26 वर्षापासून काढतो आणि यावेळेस नवीन आपण हिंदू संमेलन ठेवलेले हे श्री स्वामी विवेकानंद हिंदू संमेलन म्हणून समिती आम्ही तयार केलेली आहे। त्या समितीमध्ये जे सदस्य आहे त्याच्यात नंतर याच्यात आम्ही या मिरवणुकीमध्ये प्रभू रामचंद्राचा देखावा, सीता सजीव देखावा असणार आहे। त्याच्यानंतर ढोल बँड आहे आणि इथून भोलेश्वर मंदिर, भानुदासनगर येथून आपण याची सुरुवात करणार आहे। तर त्याचा प्रभू रामचा रथ असणार आहे। तिथून तो दुर्गा माता मंदिर इथं विष्णुनगर, त्याच्यानंतर तिथून हनुमान मंदिर, त्याच्यानंतर जैन मंदिर हरिहरनगर, तिथून नाथनगरमध्ये तुळजा माता भवानी मंदिर, गणपती मंदिर, त्याच्यानंतर तसं फिरून मित्रनगरमध्ये नर्मदेश्वर मंदिर, महादेव मंदिर इथे त्याची सांगता होऊन तिथे हिंदू संमेलन आयोजित केले। किती वर्ष आणि कधीपासून हे करताय जर आधीपासून? शोभायात्रेचं आमचं हे 26वं वर्ष आहे आणि संमेलन हे पहिलंच वर्ष। संमेलनात काय काय होणार आहे? संमेलनामध्ये 2 जणांचे आम्ही व्याख्याते हे हरिभक्त पारायण भागवताचार्य अतुल महाराज आदमाने नेवासा यांचं व श्री रुपेश बंगाळे यांचं दोघांचं व्याख्यान झालं। पहिलंच वर्ष आहे काय? हो, हा कार्यक्रम प्रभागापुरता मर्यादित तसं नाही, हे वस्तीच टाईप आहे, प्रभागाचं नाही आहे, वस्तीशा। कारण की गुढीपाडव्यानिमित्त शहरात एक मोठी शोभायात्रा आहे। हो, मग आपण त्यामध्ये सहभागी करायचं। आपणच हिंदू पण म्हणायचं आणि हिंदू मध्ये कितपत येऊ? नाही, इकडल्या परिसरातील जे लोक आहेत त्यांचं तिकडे जाणं होत नाही म्हणून आपण गेल्या 26 वर्षापासून इथून शोभायात्रा काढायची सुरुवात केली। कसा मार्ग राहील शोभायात्रेचा? कसं शोभायात्रेचं भानुदासनगरमध्ये भोलेश्वर महादेव मंदिर, विष्णुनगरमधलं दुर्गा माता मंदिर, हनुमान मंदिर, हरिहरनगरमधलं जैन मंदिर, नाथनगरमधले मंदिर, महारुद्र हनुमान मंदिर, गणपती मंदिर, तुळजा माता मंदिर, नाथनगरमधून तसंच लिमईवाडीमध्ये नर्मदेश्वर महादेव मंदिर आहे, तिथं त्याची सांगता होणार। विशेष उपस्थिती विशेष उपस्थिती राहील। आदमाने महाराज आहेत त्यांची तिथं बघते। हो, अजून याच्या व्यतिरिक्त ह्या दोघांच्या व्यतिरिक्त आम्ही याच्यात संत पूजन, संत महात्मे ना त्यांना बोलवलेले। किती संत महात्मे उपस्थित राहतील? आता आम्ही निरोत्तर म्हणजे इथे प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या शिलादिदी त्यांना निरोप दिलेला आहे, जैन समाजाचे दिलेले आहे, भंतेजींना दिलेले आहे। अपेक्षित आम्हाला 10-12 आम्ही संतांना बोलवलेले, तर जे वेळेवर येतील हिंदू समाज म्हणून सगळे कार्यक्रम करता भंतीजी येतील असं वाटतं? हो येतील। येतील। हा सर्वसमावेशक कार्यक्रम, त्यामुळे भंतेजींनी 18 पगड जाती जमातीचे लोक इथं आम्ही बोलवलेले आहेत आणि ते सगळे आमच्या विनंतीला मान्य होते। कारण की हा जो आहे आम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येकाला समजावून सांगितलेलं आहे की हिंदू संस्कृतीप्रमाणे आपली एवढी परंपरा ही संपत चाललेली आहे, ती कशी एकवटत, त्यामुळं आपण हिंदू संमेलन ठेवलेलं आहे आणि यामध्ये निश्चितच सगळेच धर्मगुरू येतील। यामध्ये काही मित्रमंडळ वगैरे काही इतर का फक्त हिंदू संमेलनच फक्त सर्व मिळून आहे, हिंदू संमेलन आहे पण सर्व मिळून आहे। म्हणजे हिंदू समाजाचे निगडीत जे आहे शाखा, संघटन, संस्था, भजनी मंडळ सगळे मिळून करता येतात आणि हा पहिला कार्यक्रम आहे। असं पूर्ण शहरामध्ये विविध ठिकाणी होत आहे। काल जसं मयूरबन कॉलनीमध्ये झालं तर तिथे कमीत कमी 700 ते 750 लोक फक्त खुर्च्या बसून गेल्या होत्या, बसायचं जागा नव्हती, एवढं मस्त संस्कृती एकदम म्हणजे शिस्तबद्ध कार्यक्रम होता आणि तिथे कोणत्याही नेत्याला, कोणत्याही राजकारणी माणसाला स्टेजवर थारा नव्हता। म्हणजे संघप्रणिती का करतात? हां, संघप्रणिती का? नाही, सगळे मिळून आहे, सगळे मिळून पुढाकार संघाचा आहे, सगळे मिळून आहे। जेवढ्या हिंदू संघटना आहेत सगळ्यांच मिळून आहे आणि हे शहरामध्ये विविध ठिकाणी होत आहे। आपल्या इकडे चेतनानगरमध्ये पण आहे 22 तारखेला, वंदे मातरम ग्राउंड आहे तिथं पण आहे 24 तारखेला आणि आपल्या 19 तारखेचा आहे। असं किती ठिकाणी
शहरात खूप ठिकाणी आपल्या प्रभागात 4 आहे. पूर्ण शहरभर आणि ग्रामीणमध्ये पण चालू आहे मला वाटतं. सगळीकडे प्रशिक्षण नाही कमिटी स्थापन केलेली आहे ती शाखाही सोबत आहे. शाखा आहे, विश्व हिंदू परिषद आहे, सगळ्याच पार्टीचे लोक याच्यात समाविष्ट आहे. असं काही नाही की लिमिटेड संघ परिवार, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, जे जे हिंदू परिवाराशी निगडीत आहे, ज्यांचा विचारशैली हिंदू परिवाराशी मिळते, ते सगळे याच्यामध्ये विचाराचे आहे ते त्यांच्याशी मिळते. आता तुम्ही सांगितलं का RSS